Audio Jungle. Audio Jungle. नमस्कार, मी साक्षी बिराजदार. आपण पाहत आहात बहुजन सैनिक महाराष्ट्र लाइव. जागना है तो जगाना पडेगा, एक राष्ट्र के लिए. अभिजात भारतीय संगीत परमेश्वराकडे नेते. भारतीय प्रजासत्ताकच्या अमृत महोत्सव काळात सिद्धी कापिशकर यांनी संवेदीने हार्मोनियमवर 75 रंगाचे वादन करून विश्वविक्रम केला असला तरी ही फक्त सुरुवात आहे, असे गौरवोद्गार पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी मनोहर वाडोकर सभागृह ज्ञानप्रबोधिनी निगडी प्राधिकरण येथे शनिवार दिनांक 19 एप्रिल 2025 रोजी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना काढले. काही दिवसापूर्वी सिद्धी कापिशकर या युवतीने इंग्लंडमध्ये सलग 10 तास 23 मिनिटे आणि 22 सेकंद संवेदीनी हार्मोनियम वादनाचा विश्वविक्रम प्रस्थापित केला. आपल्या विद्यालयाच्या माजी कार्यकर्त्याच्या या विक्रमाची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने घेतल्याप्रित्यर्थ ज्ञानप्रबोधिनी नवनगर विद्यालय निगडी आणि कापिशकर कुटुंबियांच्या वतीने यश हे अमृत झाले या कौतुक समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. विधान परिषद आमदार उमा खापरे, ज्ञानप्रबोधिनी निगडी केंद्र प्रमुख डॉक्टर मनोज देवळेकर, शीतल कापिशकर, विवेक कापशीकर आणि उत्सव स्मृती सिद्धी कापशीकर यांची व्यासपीठावर, तसेच माजी उपमहापौर शैलजा मोरे, माजी नगरसेवक अमित गावडे, राजेंद्र गावडे, शीतल शिंदे, शर्मिला बाबर, भारती फरांदे, शाहीर प्रकाश ढवळे यांच्यासह विविध क्षेत्रातील अनेक मान्यवरांची सभागृहात उपस्थिती होती. उमा खापरे यांनी सिद्धीने आपल्या वाद्यवादनातील वैयक्तिक विक्रमाने केवळ पिंपरी चिंचवडचेच नव्हे तर महाराष्ट्राचे नाव 7 समुद्रापार नेले आहे याचा सार्थ अभिमान वाटतो, अशी भावना व्यक्त केली. मनोज देवळेकर यांनी मनात जिद्द असल्याशिवाय विक्रम घडत नाहीत याचा प्रत्यय सिद्धीने दिला आहे. वाद्यवादनातील भारतीयांच्या वतीने झालेला हा एकमेव वैयक्तिक गनिजी विक्रम असल्याने युवकांसाठी हे प्रेरणादायी आहे, असे मत व्यक्त केले. ज्ञानप्रबोधिनीचे अभिव्यक्ती प्रकल्प प्रमुख मिलिंद संत यांनी कोणताही कलाकार, कुटुंब, शिक्षक, समाज आणि त्या कला क्षेत्रातील समृद्ध परंपरा यांच्या पाठबळावर प्रगतीपथावर वाटचाल करीत असतो. त्यामुळेच विक्रमासोबतच त्यांनी त्या कलेचा आस्वाद निर्माण केले पाहिजेत, अशी अपेक्षा व्यक्त केली. शीतल कापशीकर यांनी सिद्धीचे टोपण नाव मनू असून मणकर्णिका अर्थात झाशीची राणी वयाच्या 22व्या वर्षी इंग्रजांविरुद्ध लढली होती आणि मणकर्णिका उर्फ सिद्धीने 22व्या वर्षी इंग्लंडमध्ये जाऊन विश्वकर्म प्रस्थापित केला. हा सुखद योगायोग आहे, तसेच परमेश्वरी संकेत आहे. ती आपल्या संगीत साधनेचा उपयोग जगाच्या हॅपीनेस इंडेक्स वाढवण्यासाठी करेल, अशी भावना व्यक्त केली. स्वागत गीताने कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. शिवराज पिंपोडे यांनी प्रास्ताविकातून सिद्धीची संगीतातली रुची ओळखून तिच्या आईबाबांनी योग्य वेळी प्रोत्साहन दिल्यामुळे ती विश्वकर्माला गवसणी घालू शकली, अशी माहिती दिली. तर केंद्र व्यवस्थापक आदित्य शिंदे यांनी अथक मेहनत, निष्ठा आणि समर्पण यातून प्राप्त झालेले हे यश आहे. मी स्वतः लंडनला जाऊन अनुभवले आहे, अशी ग्वाही दिली. या प्रसंगी सिद्धीचे विविध औक्षण करण्यात आले. ज्ञानप्रबोधिनीच्या वतीने विशेष कौतुकपत्र आणि सन्मानचिन्ह प्रदान करून उत्सव मूर्तीला गौरविण्यात आले. माधवी पोतदार लिखित कौतुकापत्राचे मयुरी जेजुरीकर यांनी वाचन केले. स्वप्ना पेंढारकर यांनी गौरवपर स्वरचित कवितेचे वाचन केले, तर मंजुषा कापशीकर यांनी सिद्धीच्या बालपणातील आठवणींना उजाळा दिला. सत्काराला उत्तर देताना सिद्धी कापिशकर यांनी संविधानावर सरस्वती आणि देश या रंगाचे सुरेल सादरीकरण करून उपस्थितांची उत्स्फूर्त दाद मिळवली. त्यानंतर मनमंदिरा या गीताने आपल्या मनोगताचा प्रारंभ करून आईकडून संगीताचा वारसा मिळाला, तर बाबाकडून भक्कम आर्थिक पाठबळ मिळाले. ज्ञानप्रबोधिनीत संगीताचा पाया घातला गेला. पद्मभूषण डॉक्टर एल सुब्रमण्यम आणि गायिका कविता कृष्णमूर्ती यांच्याकडून संगीताचे धडे घेत असल्याचे नमूद केले. विशेष मुलांना सांगीतिक उपचार देण्यासाठी मी माझ्या संगीत साधनेचा वापर करणार असल्याचा मानस व्यक्त करून रामनामाचा गलिचा आणि सरस्वतीच्या प्रतिमा समोर ठेवून विश्वकर्माला सामोरे गेल्याची माहिती दिली. स्वाती मोरे यांनी सूत्रसंचालन केले. ज्ञानप्रबोधिनी नवनगर विद्यालयातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी वर्ग यांनी संयोजनात सहकार्य केले. सामुदायिक प्रार्थनेने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली, अशी माहिती प्रदीप गांधलेकर यांनी दिली. धन्यवाद. बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.